एक महत्त्वाची अपडेट आहे। नागपूर विभागात जुलैच्या पहिल्या 10 दिवसानंतर सुद्धा तब्बल निम्मी पेरणी बाकी आहे। विशेषतः धान आणि सोयाबीन पिकांवर पावसाच्या अनियमिततेचा फटका बसलाय। भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये अनेक शेतकरी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता हवामान खात्यानं 15 जुलैनंतर दमदार पावसाची शक्यता वर्तवल्यानं शेतकऱ्यांच्या आशा त्या पावसावर खिळल्या आहेत। जून महिन्यात पावसाने ओढ दिलेली होती, त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। मात्र आता पुन्हा पावसाने एकदा उसंत दिलेली आहे आणि त्यामुळे जी पेरणीची स्थिती आहे, जर नागपूर विभागाचा विचार केला, नागपूर विभागात 6 जिल्हे येतात, त्या नागपूर विभागात पेरणीची जी स्थिती आहे त्या जवळपास अर्धीच झालेली आहे। निम्म्या पेरण्या झालेल्या आहेत, तर जवळपास 47% पेरण्या पूर्ण झाल्याचं कृषी विभागाचा अहवाल आहे। आणि पाऊस जो होता, तो पाऊस जो आहे तो जवळपास 75-76% झालेला आहे। त्यामुळे पावसाची ही जी आहे ती 23% जी आहे ती पावसाची तूट दिसून येते आहे। एकीकडे पाऊस उशिरा सुरू झाला, मान्सूनने उशिराने नागपूर किंवा विदर्भात प्रवेश केला, त्यानंतर पेरण्या त्यामुळे रखडल्या। आता पावसाने पुन्हा एकदा उसंत दिलेली आहे आणि त्यामुळे पेरण्या ज्या आहेत त्या कधी पूर्ण होतील त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जर पावसाचा विचार केला तर सर्वाधिक नागपूर विभागात पाऊस जो आहे तो गोंदिया जिल्ह्यात झालेला आहे, तर सर्वात कमी पाऊस जो आहे तो भंडारा जिल्ह्यात झालेला आहे। नागपूरचा विचार केला तर जवळपास 58% ते 60% पाऊस नागपुरातही नोंदणी करण्यात आलेली आहे। आता पाऊस कधी येईल याकडे आता जे आहेत त्या पुढील म्हणजे जुलै महिन्यात किती पाऊस पडतो आणि कधी पडतो त्यावर जे आहे ते पेरण्या आता पूर्णपणे अवलंबून आहेत। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।